नांदेड शहरामध्ये शिवातर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव, करिअर मार्गदर्शनातून यशाची नवी दिशा। याबाबत सविस्तर बातमी अशी की शिवा अखिल भारतीय वीरशैव बहुजन कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या वतीने वीरशैव लिंगायत समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने गुणवंतांचा सत्कार व करिअर मार्गदर्शन 2026 हा भव्य सोहळा दिनांक 26 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड शहरातील कुसुम सभागृह या ठिकाणी उत्साहामध्ये संपन्न झाला। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राध्यापक मनोहरराव धोंडे यांनी भूषविले होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा सन्मान सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी यावेळी शुभेच्छा दिल्या। या कार्यक्रमात डॉक्टर गोविंद नांदेडे आणि ऋषिकेश पालिमकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला। तसेच विविध क्षेत्रामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी गौरव करण्यात आला। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवा अखिल भारतीय वीरशैव बहुजन कर्मचारी महासंघ जिल्हा शाखा नांदेडच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी परिश्रम घेतले। प्रतिवर्षाप्रमाणे शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीनं आज कुसुम सभागृहामध्ये नांदेड जिल्ह्यातल्या गुणवंतांचा सत्कार या ठिकाणी आयोजित केला। या सत्कार सोहळ्याला 350 गुणवंत आज या ठिकाणी उपस्थित होते। गेली 29 वर्षापासून शिवा कर्मचारी महासंघाच्या वतीनं ही परंपरा गुणवंत विद्यार्थ्याच्या सत्काराची चालू आहे आणि त्याचा या वर्षीचा भाग म्हणून सन्माननीय विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप साहेब उद्घाटक म्हणून उपस्थित होते आणि इतर मान्यवरी या व्यासपीठावर होते। विशेष सत्कार म्हणून डॉक्टर गोविंदराव नांदेडे यांचाही सत्कार करण्यात आला आणि UPSC मध्ये देशात 283वा क्रमांक घेऊन जो क्वालिफाय झालेला आपल्या जिल्ह्यातला भूमिपुत्र असलेला ऋषिकेश रामकिशन पालिमकर यांचाही सत्कार करण्यात आला। आणि या निमित्तानं मी माझ्या वतीनं शिवा संघटनेच्या राष्ट्रीय शाखेच्या वतीनं सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांच्या भावी कार्याला हार्दिक शुभेच्छा देतो आणि आपल्या माध्यमातून अशाच प्रकारची गुणवत्तेची परंपरा समाजातल्या विद्यार्थ्यांनी तरुणांनी या ठिकाणी कायम ठेवावी अशी अपेक्षा व्यक्त करतो।